आणि या त्या युगामध्ये धावत्या कलियुगामध्ये सगळेजण स्मार्ट वर्क वरती बिझी आहेत, तर हार्ड वर्क कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला खूप सारे डिसऑर्डर आपल्या शरीरामध्ये तयार होतात. त्यामुळे ही घामाची आंघोळ खूप महत्वाची आहे आणि जो व्यक्ती करतो तो आयुष्यभर निरोगी आणि आनंदी राहतो. आणि जो आपल्या बरोबर देवा वेलनेस फॅमिली बरोबर जो व्यक्ती जोडला जातो ना, तो 100% निरोगी आणि आनंदी राहतो. कारण आपल्याकडे कोणालाही कुठल्याही पद्धतीने दुर्व्यवहार करून कुठली गोष्ट केली जात नाही. कॉलवरती प्रत्येकाचं नाव घेऊन प्रॉपर पद्धतीने त्याला मोटिवेट केलं जातं आणि तेच आपल्यासाठी खूप आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण फॉलो करत नाही. बरेचसे सदस्य बऱ्याचशा गोष्टी फॉलो करत नाहीत. कॉल फुल होता 100+. आता शेख पार्टीला 58 लोक आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा सदस्यांकडे सकस आहार नाहीये. तर मी एवढं सांगेल, तुमच्याकडे कितीही संपत्ती असेल तरी तुम्ही जर आपल्या शरीरासाठी लागणारा सकस संतुलित आहार घेत नसाल तर तुमच्या इतकं गरीब कोणीच नाही. कारण आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, आपल्याला निरोगी आयुष्य जगायचं असेल, तर आपल्याला ब्रँडेड वस्तू, खरंच ब्रँड आहे, ब्रँडेड आहार खाणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही खाणार नाहीयेत तर तोच पैसा जो आता तुम्ही आहाराला घालवणं वेस्ट समजताय, तोच पैसा उद्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की बाय डिफॉल्ट तो जाणार आहे. तेव्हा वेळ आहे, वेळेवरती जागे व्हा आणि आपल्या आरोग्यावरती काम करा. सुंदर असं 21 डेज वेट लॉस चॅलेंज लागले. खतरनाक रिझल्ट आहेत, खतरनाक बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहेत. आमच्या वेळेस नव्हतं. त्यामुळं ज्यांना ज्यांना या संधीचं सोनं करता येईल ना, खरंच संधीचं सोनं करा. मी म्हणत नाही गिफ्ट भेटावं, पहिल्या 20 नंबर मध्येच यावं, असं काही नाहीये. पण ज्या जर्नीमध्ये आहोत ती जर्नी परफेक्ट आणि छान व्हावी, एवढंच मी सांगेन. तर खूप सुंदर असे रिझल्ट आहेत आणि त्याच्यावरती फोकस करा. आरोग्य सल्लागारांच्या मदतीने आपला कसा चांगला आणि बेटर रिझल्ट काढता येईल ते त्याच्यावरती फोकस करा. 21 दिवसामध्ये तुमच्या जर्नीला इतकं सुंदर असं ट्रान्सफॉर्मेशन भेटतं. कारण आपण तिथे आपल्या शरीरावरती प्रॉपर वेने काम करतो. तर एवढंच सांगेन, 21 दिवसाचा सगळ्यांनी लाभ घ्या. जे काही टर्म्स अँड कंडिशन, रूल अँड रेग्युलेशन आहेत त्याला फॉलो करून करा. चुकीच्या वेने कोणी जाऊ नका. बरेचसे सदस्य चुकीच्या वेने गेले की मग नंतर आपल्याला त्याचा पछतावा होतो. त्यामुळे प्रॉपर पद्धतीने जा. जे काय सांगितले तुम्ही कंपल्सरी, 1 टाइम वर्कआउटला, 2 टाइम वर्कआउटला असाल तर ते फोटो, आपल्या सकस आहाराचे फोटो, सगळं जे काही टर्म वाचा. जे टर्म्स अँड कंडिशन प्रत्येक वेलनेस कोचने आपल्या आपल्या ग्रुपवर टाकले, तर 100% त्याला फॉलो करा आणि 21 दिवसामध्ये जास्तीत जास्त वजन कमी करून घ्या आणि निरोगी आणि आनंदी राहा. आणि ते पण या सकस संतुलित आहाराबरोबरच राहा. तुमचा माइंडसेट बदला. आपलं डोकं लावून वजन वाढलं होतं तर आपलं डोकं लावून ते कमी होणार नाही. काहीतरी उन्हाळे पावसाळे वेलनेस कोच बारीक असू मोठे असू त्यांना याच्यामधली थोडीफार माहिती असेल तर त्यांच्याकडनं ती माहिती घ्या आणि नक्कीच निरोगी राहा. थँक्यू सर, मला बोलण्याची येस संधी दिली. मॅम, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की 21 डेज वेट लॉस चॅलेंज मध्ये जसं आपण शाळेमध्ये विद्यार्थी असतात, सगळ्याच विद्यार्थ्यांना 100 मार्क पडत नाहीयेत. तर 21 डेज वेट लॉस चॅलेंज मध्ये कुणाचं 2 किलो वजन कमी होतंय, कुणाचं 4 किलो होतंय, कुणाचं 10 किलो होतंय, कुणाचं 5 किलो होतंय, कोण गोल्ड विनर होतंय, कोण विनिंग होत नाहीये. तर नेमकं याच्या मागचं राज काय आहे? सर्वजण तर सकस आहार घेत असतात तरी सुद्धा असं का होतं? तर सगळ्यात महत्वाचं तर रेस्टिंग मेटाबॉलिझम, आपल्या शरीरातला RMR म्हणजे उष्मांक, त्याच्यावर डिपेंड असतं की आपलं किती किलो वजन कमी व्हायला हवं आणि किती होतंय. तो पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आहे की आपण किती प्रॉपर पद्धतीने फॉलो करतो. आपण पाणी किती पितो आपल्या उंचीनुसार. 20 किलोला 1 लिटर पाणी. सपोज एखाद्याचं वजन 60 किलो आहे तर त्याचं 3 ते 4 लिटर पाणी जास्त, त्याच्यापेक्षा जास्त पिता आलं तर बऱ्यापैकी प्यावं. पाणी, वॉटर इंटेक कमी झालं की 100% तुमचं वजन कमी होत नाही. बॉडी डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट होण्यासाठी आपण काहीच करत नसाल तर तिथेही आपलं वजन त्या मानाने कमी होतं. जी व्यक्ती प्रॉपर फॉलो करते ना त्याचा बेटर रिझल्ट येतो. आणि अजून एक सांगेल, माझ्यासारखी व्यक्ती, मी माझंच उदाहरण देईन. मी ऑलरेडी 30 किलो वजन कमी करून झाले माझं आणि उरलेलं जर मला काढायचंय तर 10 किलो निघणार नाही. कारण जिद्दी फॅट, शेवटचं काठाला म्हणतात ना, काठा उपास. एखाद्याला जर 35% मार्क पाडायचे आणि त्याला जर त्याची जर अपेक्षा असतील, त्याची जर लेवल असेल, असं असं वाटत असेल की मला 90 मार्क पडावे, तर होऊ शकत नाही. कारण माझा रेस्टिंग मेटाबॉलिझम सपोज 1300, तर माझं 3च किलो वजन कमी होणार आहे.
2.5 किलो वजन कमी होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही. मी ऑलरेडी 30 किलो वजन कमी करून झालेले. आता जर मी म्हंटल की मला 10 किलो कमी करायचं तर ते पॉसिबल होणार नाहीये. ज्या व्यक्तींचं उरलेलं सुरलेलं 3-4 किलो फॅट आहे ते काढायला वेळ लागतो. ते जिद्दी फॅट असतं, कारण साठून ठेवले, ते चरबीला अटॅच झाले, ते काढण्यासाठी खूप दिवस लागतात. ते असं इझिली निघत नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर डाएट आणि फोकस फुल्ली करायला लागतो, पाणी इनटेक वगैरे सगळं. ज्या व्यक्ती नवीन आहेत जर्नीमध्ये त्यांचं 100% 10 किलो 12 किलो वजन कमी होतं. पण ज्या व्यक्तीचं ऑलरेडी 20-30 किलो, नंदकिशोर सरांचं उदाहरण घ्या, खूप आहे, रेस्टिंग मेटाबॉलिझम खूप आहे आणि वेट पण खूप आहे, तर ते 100% त्यांचं वजन कमी होणार आहे. पण आमच्यासारख्या व्यक्तींचं होऊ शकत नाही. आम्ही कितीही प्रॉपर प्रॉपर केलं तर 100% बॉडीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन दिसतो, पण वजन कमी होत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तर बॉडी मधला ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही जर 21 दिवसामध्ये सगळं फॉलो करताय, व्यवस्थित असाल आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसत नसेल तर तुम्ही झिरो, कारण तुमच्या इंचेस मध्ये झिरो लॉस झालेत. नुसतं वजनच 10 किलो कमी होऊन काही उपयोग नाहीये. तुमचा बिफोर आणि आफ्टर मध्ये 10 किलोचा ड्रास्टिक चेंज पण दिसणं गरजेचं आहे. तेच काल पूजा मॅमनी सांगितलं. बरेचसे सदस्य असे आहेत 10 किलो वजन कमी झाले, 9 किलो वजन कमी झाले, पण जेव्हा आपण बिफोर आफ्टर बघतो इकडची व्यक्ती आणि इकडची व्यक्ती सेम दिसते. तसं नसावं. आपला वेट लॉस पण झाला पाहिजे आणि फॅट लॉस पण झाला पाहिजे. वेट लॉस हा टेम्पररी असतो. तुम्ही 1 लिटर पाणी प्या आणि परत काट्यावरती उभं राहा, 1 किलो वजन वाढलेलं असतं. फॅट लॉस हा परमनंट असतो, जो आम्ही केलाय. फॅट लॉस कधीही असा वजनावरती डिपेंड नसतो. तो आमचं वजन जरी हे असेल तरी मसल्सचं वजन जास्त असतं आणि फॅटचं वजन कमी असतं. बीएमआय रिपोर्ट मध्ये आपला सगळा रिपोर्ट निघतो. चेक करा, मसल्सचं वेट वाढवा आणि फॅटचं वजन कमी करा, तेव्हा कुठे तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन दिसतो. जो माझा दिसतो 30 किलोचा, 30 किलो वजन कमी केले, जास्त केलं नाही. पण बिफोर आणि आफ्टर मध्ये ड्रास्टिक चेंज दिसतो. मी आहे हे ओळखायला येत नाही. तो चेंज असेल तर तुम्ही परफेक्ट तुमच्या वेने चाललाय आणि तोच वेट लॉस करा. वेळ लागू द्या, पण 100% तुम्ही यशस्वी व्हा. येस सर. थँक्यू सो मच.